आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर सुशांत पाटील. मॅन ऑफ द मॅच चा किताब दिला जातोय वसईविरार बॉक्स अँड आराम क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांच्या शुभ हस्ते. सुशांत पाटील ऑलराऊंड परफॉर्मन्स सुशांतने दिला, त्याबद्दल कौतुक. रविवारसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला होते सुरुवात. सामन्याला सुरुवात अजय स्ट्राइक एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंडला अर्जुन आहे आणि समीर कदम बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक समीरच्या हातामध्ये दिले गेले एलसी स्पोर्ट्स आम्या क्लासिक क्लबच्या माध्यमातून. पहिला ग्रुप थोडासा उशिराने संपला, त्याचं कारण होतं विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं 1.5 ते पावणे 2 तास स्पर्धा थांबली होती. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, पिवळ्या पडद्याच्या जवळ तुम्ही आहात, तुम्ही थोडेसे मागे व्हा. आपण जितक्या पडद्याला खेचून मॅच बघत आहात ते पडदे. ओ व्हॉट अ फील्ड, जयेश वैती यांच्या भरून चेंडू सीमारेखा पार, चौकार. प्रेक्षकांना दादा तुमच्यासाठी अनाउन्स केलं, तुम्ही सगळे डोके ठेवून तिकडे बसलेले आहात, सगळ्यांनी तिथून डोके काढायचे बाहेर. असोसिएशन मेंबर्स आपण सर्वांनी मॉन्ट्रेलच्या चारी बाजूने लक्ष द्यायचं. यावेळेला पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. एकदा धावून कंप्लीट. अजय आणि अर्जुन दोन असे खेळाडू ज्या खेळाडूंवरती नजर आहे. डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, साबुक चेंडू सीमारेखा पार, चौकार. हो, यावेळेला स्वीप काढायचा प्रयत्न, राहुलच्या हातामध्ये चेंडू आणि हातातून निघून जात असताना अर्जुन स्ट्राइक एंड वरती आहे. मग अर्जुन खूप दिवसानंतर VPL खेळत असताना यावेळेला उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू आणि ओ इथे रन आउटची अपील. ही अपील जर बघितली तर खूप लाऊडली केली आणि त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर सुद्धा केलंय, चॅलेंज केलंय स्वतःच्याच निर्णयाला. आता स्वतःचा निर्णय काय तोपर्यंत सुद्धा हो बिलकुल क्लोज. क्लोज पण इथे
थँक्यू. एएलसीचा कोण एक्स्ट्रा प्लेयर आहे का? एएलसी एक्स्ट्रा प्लेयर. वाइड +1. वाईट +1 अशा 2 धावा येताना दिसतील. बघा ह्या निर्णयामध्ये काय घडलं तर बेल्स डिस्क्लोज ज्या वेळेला झाल्या त्या अगोदर बॅट ड्रॅग झाली होती आणि त्यामुळे नॉटआउटचा इशारा आला. अजयला जीवनदान मिळालं आणि अजय एक घातक फलंदाज आहे. आयकॉन आहेत दोन्ही. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ते अनबिटेबल 3-9 चे. समीर कदमचा पुढील चेंडू यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही झाला. चेंडू दोघांच्या मधून सीमारेखा पार. चौकार. धाव फलकावरती आहेत त्या टीम अनबिटेबल 3-9 च्या. वादळी खेळी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळते. अजयचं मोठं कॉन्ट्रीब्युशन या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी वैभव नवार गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैभव नवार खूप मोठी बोली त्यांच्यावरती लागली होती. खूप मोठी बेड आणि ती बेड लागत असताना 2 ते 3 संघांमधला तो तणाव आम्ही बघितला होता. संघर्ष बघितला होता आणि ते बघत असताना हो यावेळेला मागे जागा बनवली आणि जागा बनवून चेंडू गेला फाईन लेग सीमारेखा पार. चौकार. अर्जुनसाठी अंकित 11 बारोंड 11 अंकित यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. हो आतमध्ये येणारा चेंडू ऑफ कटर नाही समजू शकले अर्जुन आणि हा चेंडू लेग बायचर पण एक धाव देऊन जातोय. वैभव नवार यांच्यावरती खूप मोठा विश्वास टाकलाय कर्णधार लॉसन कोरिया याने आणि त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करतात का हे पाहिलं जाणार आहे. एक चांगली सुरुवात 17 धावानंतर दुसऱ्या षटकातले पहिल्या चेंडूवरती चौकार. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडू निघून चालला सीमारेषा जवळ. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला चेंडूला एका हाताने अडवलं. सूरज दुबे त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग त्यांची बघायला मिळाली. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. एएलसी स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब चा संघ क्षेत्ररक्षण करत असताना दिसतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फिल्डिंग स्वीकारली होती. मागे पुन्हा एकदा नो चान्स. वारंवार शफल होऊन मागे खेळण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषा गाठत असताना चौकार.
1 टू गो. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू येतो निर्धाव. डॉट चेंडूची सांगता आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 28 बिनबाद. व्यासपीठाजवळ यायचंय. लेग साइडला जे प्रेक्षक आहेत भाऊ, नवीन फलंदाज देवा पांडे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉस अन कोरिया होता ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आक्रमण हल्ला, परंतु सिंगल धावेने या ठिकाणी आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ 30 धावा धावफलकावर आहेत. अर्जुन यादव 7 चेंडू 13 धावांवर वैयक्तिक एक मैदानामध्ये अक्षरशः आग उभाळतो आतापर्यंत, परंतु ह्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध आहे. एकीकडे राहुल पुलेकर, आज वसई तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे तो राहुल पुलेकर, दुसरीकडे अर्जुन यादव. पहिल्या 2 चेंडूंमध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर अजय पवार सारखे खेळाडू अगदी निकम सर एक वेगळ्या एनर्जीने यावेळेला दर्शवत आहेत की हा चेंडू अगदी बॉडीला आदळला होता, त्या कारणास्तव लेग बाईचा इशारा. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 31 टॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 32 आहेत. 32 धावा धावफलकावर. ॲज आयकॉन ॲज अ कॅप्टन आपण पाहतोय राहुल पुळेकर आहे, दुसरीकडे कर्णधार म्हणून आपण पाहतोय लॉसन कोरिया. यस सर. ओके, टेक्निकल टीम आपण चेक करायचं आहे. टॅपच्या साहाय्याने होता, परंतु ह्या वेळेला डिसीजन 1D. क्या बात आहे. निकम सरांची एनर्जी एक वेगळी आहे. टू टू गो. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला नो आहे. एक हात हवेत आहे, अर्थातच
नो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये आता ऍड होते 33. 33 धावा धाफकावर. 2 पंच आपण पाहतोय. एकीकडे अजित निकम सर अगदी महाराष्ट्रभर अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो असे निकम सर एकीकडे आहेत. दुसरीकडे वसई तालुक्यातील एक नामांकित पंच गंभीर पाटील मुख्य स्क्रीनवर देखील दर्शवलं जातं यावेळेला. फंबल आहे थोडस चुकी करतोय यावेळेला शिवभाई पटेल होता. जातोय चेंडू सीमारेखाबाहेर. पहिल्या 3 षटकांचा खेळ 18 चेंडूंचा खेळ. धावफलक 37. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ नक्कीच अजय पवार स्वस्ताक गमावला, परंतु त्यानंतर ज्या प्रकारची खेळी आतापर्यंत देवा पांडे असेल, दुसरीकडे अर्जुन वैयक्तिक 17 धावेंची आतापर्यंत खेळी करतोय. एक संकटमोचक खेळी आतापर्यंत पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 37 धावा ह्या धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर शिवभाई पटेल. तितकाच मोठा वेळ आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेटसाठी दिलाय आणि तो गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरीकडे देवा पांडे, अर्जुन यादव 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत त्या प्रकारची ती जोडी जमली जाते, त्या प्रकारची आतापर्यंत पार्टनरशिप होते आणि धावफलक 37. 37 धावा ह्या धावफलकावर. पहिला चेंडू यावेळेला अतिरिक्त धावा आहे पंच दर्शवतात. पाडल स्वीप धावचीची संधी आहे. पंचांचं डिसिजन अगदी बोट हवेत आहे. अर्थातच गडीबाद दुसरा धावचीच्या रूपानं. तीन 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 43. 43 धावा ह्या धावफलकावर आहेत. चांगली खेळी. अरुण पाटील आपलं वैयक्तिक खातं 4 धावांनी खोलतोय, तर दुसरीकडे अर्जुन यादव. धावचीची संधी पुन्हा एकदा आहे. पंचांचं डिसिजन गडी बाद आहे. धावचीच्या रूपाने लगातारचा दुसरा गडी यावेळेला बाद होतोय. तीन 3.3 चेंडूंचा खेळ. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर. दुसरीकडून अरुण पाटील प्रचंड मोठा अनुभव आहे, तर दुसरीकडे त्या धावेंना रोखण्यासाठी गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर शिव पटेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. समीर कदम सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 44 धावा. 44. भागेश पाटील नवीन फलंदाज.
अतुल अतुल करके आया उसने बाहर जोड़ा अतुल यादव करके आए इलेक्ट्रीशियन उसने बाहर जोड़ा हाँ कल आ रहे हैं तो आज क्या करेंगे 2 to go. अच्छा 12 बजे के बाद कॉल करता हूँ कल हो जाएगा पहिला चेंडू यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी नाही. चारू दत्त पाटील टिपलाय झेळ, संपलाय खेळ. जसा येतोय तसा आता भागेश परताळतोय. नवीन फलंदाज विशाल राऊत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आता धावेंना रोख लगावलं जात आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने पहिल्या 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर 45 धावा. अजून देखील येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू हाताळण्यासाठी आता पुन्हा एकदा राहुल पुळेकर ह्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आयकॉन आहे आणि त्या प्रकारचा तितकाच मोठा अनुभव राहुल यांच्याकडे आहे. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर अजय पवार सारखा एक मोठा गडी राहुल पुलेकर यांनी परताळला होता. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर. ह्या वेळेला काय बॅटची काढा होती परंतु अगदी चेंडू जाऊन आदळतोय येष्ट्यांवर. गडीबाद 5वा. प्रणय नवीन फलंदाज. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळला जातो. दिशा दिली जाते ऑफसाईडच्या दिशेने. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. दुसरीकडून अरुण पाटील ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ज्या खेळाडूमध्ये कुवत आहे, ज्या खेळाडूमध्ये सामना फिनिश करण्याची ताकद ठेवतोय तो ह्या वेळेला स्ट्राईक एंडला आहे. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलक आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच आहे. 46 धावा. परंतु येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किती धावांचं मजल, किती धावांचा टार्गेट हा धावफलकावर उभा केला जातो ह्यावर आता नजर दिली जाईल. दोन संघातील लढत एकीकडे अनबिटेबल 3999 आहे तर दुसरीकडे एलईसी स्पोर्ट्स अमेया क्लासिक क्लब. यावेळेला अरुण पाटील 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू सीमारेखापार. चौकार. लगातारचे 3 चौकार. अरुण पाटील यांच्यासाठी टेटलीकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 50 धावा धावफलकावर कुठल्या जातात. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडू किती धावांचं टार्गेट. समोर राहुल पुळेकर आहे. यावेळेला काय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांचा एक हात हवे तयार अर्थातच. नो +4 5 धावा आता धावफलकावर अतिरिक्त धावेने येत आहेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या वेगळं करण्यात 5 धावा ह्या अतिरिक्त येतात. 55 धावा. क्या बात है. यावेळेला पॅडल स्विफ्ट अगदी लगातारचा दुसरा येतोय. आतापर्यंतच्या आजच्या दिवसातील हायेस्ट रन 63. लगातारचा तिसरा येतोय. क्या बात है. आणि हा अरुण पाटील यांचा फॅन बेस आहे.
तिथली अगदी हे टेनिस क्रिकेटमध्ये बराच वेळा आपण दृश्य पाहतोय, परंतु आज अंडारम क्रिकेट हे वसई तालुक्याचं प्रिय क्रिकेट आहे आणि येथे आज अरुण पटेल वेगळ्या लहरामध्ये आहे, वेगळ्या बहरामध्ये आहे. लगातारचा तिसरा येतोय, परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर धावफलक खुलतंय फुलतंय. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 63 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. चला जयदुर्गेश इलेव्हनचा कर्णधार, जयदुर्गेश इलेव्हनचा कर्णधार आणि हस्ती स्पोर्ट्स सायबा कर्णधार लवकरात लवकर आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. जय स्पोर्ट्सचा कर्णधार आणि हस्ती स्पोर्ट्स. मी तेजस म्हात्रे यांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. बीपीएल सीझन 8 बी ग्रुप मधील दुसरी मॅच. एका बाजूला जयदुर्गेश इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला हस्ती स्पोर्ट्स असे दोन संघ एकमेकांसमोर असतील. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. थँक्यू तेजस. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मुज्जू काय निर्णय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करू. हस्ती स्पोर्ट्स फायबा या वर्षीची साईट कशी आहे आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल. साईट तर खूप चांगली आहे, पण अशी VPL सारखी वाटत नाही यावर्षी, कारण की आपला जयुदान आहे तो असतो तर असं वाटतं की खेळासारखं, म्हणजे तो एक असा प्लेअर होता की जो जिद्दीने खेळतो. यावर्षी नाही, पण खूप असं वाटतंय की तो असला पाहिजे होता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विघ्नेश, टॉस हरला, बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि या वर्षीच्या VPL बद्दल काय म्हणाल. टॉस हरला तरी पण सर्व एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, दरवर्षी खेळण्याचा अनुभव आहे, 8 सीझन खेळलेले प्लेयर आहेत, तर 45-50 पर्यंत टार्गेट असेल. आणि VPL मध्ये बोलायचं झालं तर एक सर्वच बोलतात त्याच्याबद्दल, पण मी बोलून काय फायदा नाही, कारण जे होते ते त्याच्या मर्जीनेच होते. पण VPL एक यावर्षी खेळायची उत्सुकता थोडी कमी आहे, एक तो गेल्यानंतर बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला हस्ती स्पोर्ट्स साहेबाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी जयदुर्गेश इलेव्हन या संघाला आमंत्रित केलंय. चांगली मॅच यानंतरची सुद्धा असणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच, त्याच्यामधली टक्कर आणि त्याच्यामधलं जे द्वंद्व आहे ते बघण्यासारखं असणार आहे. तर तुम्ही तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा VPL सीझन 8. स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. हो, स्क्रीनवरती बघा आमचे कॅमेरामॅन वसई विरार शहर महानगरपालिकेचा तो नाव प्रदर्शित करतात. येस, लेट्स प्ले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, येणारे 30 चेंडू 64 धावेंचे एक भलं मोठं लक्ष. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा धावफलकावर आहे, परंतु दुसरीकडून त्या धावांना तो सामना फिनिश करणं हे दोन खेळाडू जाणतात. दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ताकद आहे. येणारे 30 चेंडू 64 धावेंचं लक्ष धावफलकावर आहे. एकीकडे सिद्धार्थ राय मोनू आहे, तर दुसरीकडे ॲज अ कर्णधार, ॲज अ कॅप्टन राहुल मोरे, राहुल पुणेकरला आपण पाहतोय. 30-64 लक्ष हे धावफलकावर आपण पाहतोय. दुसरीकडे धावेंना रोखण्यासाठी देवा पांडे आहे. देवामध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु हे दोन खेळाडू, राहुलला आता मैदानात राहणं गरजेचं आहे, मोनूला मैदानात राहणं गरजेचं आहे.
चला पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. येणारे 30-64 धावांचं लक्ष धावफलकावर. पहिला चेंडू वेगवान गतीचा होता, थोडासा डाव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आणि धावांचा श्री गणेश होता अतिरिक्त धावेने. राहुल पुलेकर खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. सिंगल धाव. राहुल पुलेकर आपलं वैयक्तिक खातं घोळतंय. एक चेंडू 2 धावा धावफलकावर. दुसरीकडे सिद्धार्थ राय. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान गतीचा होता, थोडासा गती परिवर्तन केलं होतं. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होतं. एक चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 3 धावा धावफलकावर. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट असता तर नक्कीच वेगळं काहीतरी दृश्य, परंतु सिंगल धाव अगदी चपलाईनं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर आहेत. 2 अतिरिक्त येतात आणि त्यानंतर एक ॲक्युरेसी आहे आणि त्यांना डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये यावेळेला गती परिवर्तन, दुसरा करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यावेळेला सक्सेस आहे. अगदी हातभर वरंग घेत असताना हा चेंडू. ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा दिशा दिली जाते. म्हटलं जातं ना, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व दिलं जात आहे. ह्यावेळी त्या प्रकारचा फुटवर्क होता. हलक्या हाताने पुश केला ऑनसाईडच्या दिशेने. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय, तेच दृश्य. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त 3 धावा येतात, परंतु देवा ज्या प्रकारचा वेग आहे त्या वेगावर आतापर्यंत फलंदाजांना अगदी बांधून ठेवले अक्षरशः. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आमचे निकम सर असते तर 1 to go चा कॉल आला असता. पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 8 धावा धावफलकावर. 64 धावांचं लक्ष धावफलकावर नक्कीच आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी, त्यामध्ये 4 अतिरिक्त आल्या, परंतु त्यामध्ये 2 निर्धाव चेंडू देखील आणलेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी हाताळली. नवीन गोलंदाज अरबाज शेख, मॅन फ्रॉम निर्मळ. सातत्याने आपण पाहायला गेलं तर वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हा गोलंदाजाचा देखील तितक्याच मोठा बोलबाला राहिलाय. पहिला चेंडू 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. यावेळेला रिव्हर्स सक्सेसफुल जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. 1.1 चेंडूंचा खेळ. 12 धावा धावफलकावर. सिद्धार्थ राय, मोनू ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. दुसरीकडे अरबाज आहे. 2 खेळाडू तुल्यबल आहेत आणि त्या तुल्यबल खेळाडूंमधील ती लढाई आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सूरज चव्हाण होता. वसईविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे सदस्य देखील आहेत. तितक्याच मोठा वेळ आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटसाठी त्यांचा देखील सातत्यानं असतो, परंतु आज मैदानामध्ये आहे. आतापर्यंत सेवा केले, परंतु आज मैदानामध्ये पाहतोय. परंतु दुसरीकडून आता 2 खेळाडू एक्सेलेट करतायत. 2 खेळाडू आता गाडी तारारारा पंपम चालते. जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी. एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ 1.25 शेर आहे आणि दोनों आता एका वेगळ्या लहरामध्ये आल्यात, वेगळ्या बहरामध्ये आल्यात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. लक्ष एक मोठं आहे, भलं मोठं लक्ष. 64 धावांचं लक्ष आहे. त्या प्रकारची सुरुवात आहे. आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ. 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. पंच यावेळेला 2 हात हवेत आहेत. अर्थातच अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड.
हलक्या हाताने यावेळेला थोडासा फंबल आहे. देवा पांडे एसटी रक्षकाच्या भूमीमध्ये चुकी घडली जाते आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला तो जातोय. चेंडू आता सीमारेखा बाहेर. ही चुकी कितपर्यंत आणि केवढी महाग ठरणार ती येणारी काय वेळ दर्शवेल. चांगला बॉल होता, टप्प्यावर होता, थोडस फंबल आणि त्याचं रूपांतर 4 धावेंमध्ये. पुन्हा एकदा ह्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अर्जुन होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आता 12च्या सरासरीनं आतापर्यंत 24 धावा आहेत. येणारे 18 चेंडू अजून देखील 40 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. शक्य आहे त्या प्रकारचा खेळ 2 खेळाडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. पहिलं षटक 8 धावा, दुसरा षटक थोडंसं हाणामारीचं, थोडंसं आतापर्यंत महागडं पडतंय. 18-40 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. 64 धावांचं लक्ष धावफलकावर नक्कीच आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. तिसरा षटक हाताळण्यासाठी 2 खेळाडूंच्या हातामध्ये त्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत त्या प्रकारे इन्फॉर्म आहेत. अमेया क्लासिक क्लब, एलसी स्पोर्ट्स. 30 चेंडू 64 धावेंचं लक्ष नक्कीच धावफलकावर आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 24 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू अजून देखील 40 धावा या धावफलकावर लगावायचे. पहिला चेंडू क्या बात आहे. ऑन साइडच्या दिशेनं बघितला, पाहिला आणि नेहलला 2 खेळाडूंच्या मधून जातोय चेंडू. सीमारेखा बार, चौकार. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा यावेळेला अरबाज आहे. अरबाज यावेळेला चुकी करतोय. सिंगल धाव ती धावफलकामध्ये ऍड केली जाते. चुकी आतापर्यंत मैदानामध्ये आहे. दुसरीकडून राहुल पुलेकर आहे. राहुल पुलेकर ह्या नावामध्ये एक वेगळी आग आहे आणि ही जशी मैदानात सुरू होईल त्याआधीच विझवण्याचा समोरचा संघ प्रयत्न करेल, कारण ह्या आगीची जर का एखादी ठिणगी पेटली तर जसा वनवा पेटायला, जंगल पेटायला वनवा पुरेसा असतो ना, त्याप्रमाणे ह्या मैदानाला आग लावण्यासाठी राहुल पुलेकर हे नाव देखील पुरेसं आहे. अरुण पाटील टायगर अभी तक जिंदा है. आतापर्यंत फलंदाजी मार्कवर कमाल आपण पाहिली, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये देखील स्वतःला झोकून देतोय. स्वतःला आज अरुण पाटील सिद्ध करतोय. पंधरा 34 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 30 धावा धावफलकावर. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आता 14-33चं लक्ष आहे. अजून देखील त्या प्रकारचा सामना आहे. राहुल पुलेकर त्या प्रकारची फलंदाजी करतोय, त्या प्रकारचा आतापर्यंत एक्सेलेंट करतोय. वैयक्तिक 8 धाव्यांवर खेळतोय तो. दुसरीकडून क्या बात आहे, आता येतोय राहुल पुलेकर. आता म्हणतोय हम भी किसी से कम नहीं है. आता मैदानामध्ये एक तरफ शेर आहे ते दुसरी तरफ 1.25 शेर आहे. सिद्धार्थ रॉय आतापर्यंत एकाकी झुंज देत होता, परंतु आता राहुल पुलेकर हा देखील मैदानामध्ये नडतोय. स्वतःला सिद्ध करतोय का माझी जागा ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून आहे, त्या स्वतःला सिद्ध करत असताना मैदानामध्ये येणारे 13 चेंडू 29 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. 64 धावांचं लक्ष नक्कीच आहे, परंतु त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ आहे. 35 धावा आतापर्यंत कुठल्या जातात. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, धावफलक 36 धावा ह्या धावफलकावर आहेत. येणारे 12 चेंडू अजून देखील 28 धावा ह्या धावफलकावर कुटायचे आहेत. 64 धावांचं लक्ष आहे, परंतु त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत हे 2 वीर मैदानामध्ये लढतायत. अतिशय चांगला खेळ, अगदी मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना आपण पाहतोय.
देवा पांडे आपला वैयक्तिक दुसरा षटक, परंतु ह्या वेळेला पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 होता. आता पहिल्या चेंडूवर 4 धावेने सुरुवात आहे. राहुल पुलेकर, नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका. आणि आज तो स्वतःला त्या प्रकारे सिद्ध करतोय. 64 धावेंचं एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात, त्या प्रकारचे हे 2 सलामीवीर फलंदाज आता मैदानामध्ये हे ते लक्ष पार करण्यासाठी उभे आहेत. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, खरं तर ही क्रिकेटची एक कहाणी आहे. आणि त्या प्रकारचा आतापर्यंत आपण पाहतोय एक सन्मान दिला जातोय. ज्या ज्या वेळेला चांगला लाईन लेन टप्पा होता आणि त्यावेळेला अगदी टॅपच्या साहाय्याने खेळला जातोय. गती परिवर्तन, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता सिंगल आणि मृदुल ओव्हरऑल या मॅचकडे जर बघितलं तर एक गोष्ट मात्र दिसून येते की जितके जास्त चौकार लागतील तितकी मॅच ही इझी होणार आहे. इक्वेशन तितका हार्ड नाही आहे, पण राहुल आणि मोनू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हायेस्ट पार्टनरशिप झाली आहे. ओ यावेळेचा चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल आलाय. हायेस्ट पार्टनरशिप म्हणजे पाय रोवले गेलेत. आता जो म्हणतात ना पाय भर भक्कम आता झालेले आहेत, आणि असं असताना येणाऱ्या चेंडूवरती धावा बनवणं तितकंसं अवघड आहे असं वाटत नाहीये ना. परंतु दुसरीकडून देवा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत आहे. देवाची आतापर्यंत ॲक्युरेसी आहे. धावफलकावर 44, 44 धावा धावफलकावर आहेत. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 64 धावेंचं आहे. अजून देखील 20 धावेंची गरज. या मॅच मध्ये 2 गोष्टी आपण बघितल्या. एक राहुल पुळेकरचा स्वतःच्या फलंदाजीवरती असलेला कंट्रोल, आणि दुसरं देवाच्या पहिल्या षटकानंतर त्याच्या हातावरचा त्याचा कंट्रोल. त्यामुळे या 2 बॅटलमधून म्हणजे दोघांमधून कोण सरस ठरतोय त्यावरती विजय निर्माण. ऑफ ब्रेक, ऑफ कटर, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, मोनू डिपार्ट्स. फलंदाज 44 धावेंची पार्टनरशिप, आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप. वैयक्तिक चांगला खेळ, 10 चेंडू 19 धावेंची खेळी. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जातात. 44 रन्स, 44 एका इनिंग मध्ये एका संघाचा धावफलक असतं, आणि या 2 फलंदाजाने पहिल्या विकेटसाठी 44 धावा जोडल्यात. अमाया क्लासिक क्लब चे प्रतिनिधी म्हणून स्नेहा कांबळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शुभम आणि संपूर्ण टीम, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. येणारे 7 चेंडू 20 धावा अजून देखील धावफलकावर लागावायचे आहेत. नवीन फलंदाज चारू दत्त पाटील. चारू आहे, चारू मध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे. देवा पांडे आतापर्यंत बहरतोय, लहरतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले, वेगावर अगदी स्वार आहे. ऑफ कटर होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, आणि त्यानंतर नवीन फलंदाज सिद्धार्थ राय यांची जागा घेण्यासाठी आता चारू दत्त पाटील आहे. 7-20 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, परंतु ह्या वेळेला काय आहे, या वेळेला काय पंचांचं डिसिजन. बेल्स पडल्या नव्हत्या, यष्ट्यांवरच्या बेल्स पडल्या नव्हत्या, त्या कारणास्तव हे लक फॅक्टर म्हणावं लागेल. हा मोये वाला सीन होता. क्या बात है. आता 6-20-16चं लक्ष आहे. 6-16, 64 धावेंचं एक भलं मोठं लक्ष हे धावफलकावर होतं, परंतु त्या प्रकारची फलंदाजी सिद्धार्थ रॉय असेल, राहुल पुलेकर असेल, आणि आता चारू दत्त पाटील पहिल्या चेंडूवर नशिबाची साथ आहे. 6-16चं इक्वेशन.
6 चेंडू 16 धाबा. सूरज चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू, समोर राहुल पुळेकर. चांगलं बॅटल रंगेल, एक सेट बॅटर आणि एक फ्रेश बॉलर. 6-16 इक्वेशन. पहिल्या मॅच मध्ये 6-16 झाल्या नव्हत्या, काय या मॅच मध्ये होतील का? पहिला बॉल ऑन साइड ला इंटू द गॅप, चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार, 4 रन्स, चौकार. देवा पांडेने चेंडूवरती छलांग लगावली, खूप चांगला एस्केप बघायला मिळाला, पण चेंडूने ती दरार शोधली होती आणि दोघांच्या मधून बिलकुल सीमारेखा पार जात असताना चेंडूने चौकार गाठलाय. पहिला चेंडूवरती 4 धाबा. सुरुवात तशीच आहे जशी पहिल्या मॅच मध्ये होती. राहुल पुळेकर किल्ला लढवतोय. आता हा किल्ला कधीपर्यंत लढवला जातोय आणि कधी जिंकला जातोय, कोण जिंकणार? अनबिटेबल 399 की एलसी स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लब? लेट्स सी, बघूयात. टायमर ऑन आहे आणि या सिच्युएशन मध्ये तो टायमर सुद्धा खूप मोठा फॅक्टर ठरू शकतो. मृदुल, राहुल पुढच्या बॉल साठी. आणि केज शेवटच्या 2 मिनिटांचा अवधी बाकी. येणारे 5 बाद चेंडू, 12 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय. क्या बात आहे. राहुल पुलेकर वन मॅन आर्मी आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करतोय. काय जबरदस्त फटकेबाजी समोरच्या दिशेने, एकदा देवाच्या उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. या दोन्ही वेळेच्या फटक्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर काय होता तर राहुलचा कॉन्फिडन्स त्या फटक्यामध्ये दिसून आला. त्या फटक्यामध्ये तो कॉन्फिडन्स दिसल्या कारणाने हा चेंडू सीमारेखा पार गेलाय. देवाच्या आवाक्यामध्ये चेंडू येते असं वाटलं होतं, त्याचे एफर्ट खूप चांगले होते, खूप चांगले एस्केप त्याने लगावले दोन्ही बाजूने, पण चेंडू काही थांबलेला नाही आहे. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. आता 4 मध्ये 8. कोणाची लागणार वाट? चार मध्ये 8, 64 धावेंचं लक्ष. अगदी आता येणारे 4 चेंडू 8 धावा धाफकावर लगावायचे आहेत. एकीकडे सूरज चव्हाण आहे, दुसरीकडे राहुल पुलेकर आहे. वैयक्तिक 27 धावेंची खेळी आहे. पुन्हा एकदा लगातारचा 3रा मारण्याच्या प्रयत्नात आता राहुल पुलेकरची गडी. राहुल पुलेकर ज्या प्रकारचा खेळ, वैयक्तिक 27 धावेंची खेळी. हताश आणि निराश, कारण अशा क्षणाला विकेट येणं ही थोडीशी एलसी स्पोर्ट्स अमाया क्लासिक क्लबसाठी अडचणीची सबब. 3-8 काय घडेल, काय घडणार? लॉसन कोरिया मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार आयकॉन, आणि असं असताना काय आता त्यांच्या माध्यमातून हे 2 चौकार लगावले जात आहेत का पाहिलं जाणार आहे. हलकीशी फ्लाइट सूरजच्या त्या ऑफ ब्रेक मध्ये आणि त्या चेंडूला गॅप मधून टाकत मारण्याचा प्रयत्न करत असताना, फटक्याला क्लोज करत असताना बॅटची वरची कडा घेऊन ज्या पद्धतीने गेला चेंडू, त्याला बघता फलंदाज बाद झालाय. मॅचला सुरुवात करायची आहे. तीन 8 नवीन फलंदाज स्वतः कर्णधार लॉसन कोरिया. पहिला चेंडू 2 खेळाडूंना भेदून रोशन मेहर होता ज्या ठिकाणं जातोय चेंडू सीमारेखा पार. 60 धावा धाफकावर. आता येणारे 2 मध्ये 4 लगावायचे आहेत. बघा 2 मध्ये 4 धावांची गरज आहे, पण मृदुल दुसऱ्या बाजूने जो धावांचा ग्राफ वरती चढत असताना एक गोष्ट दिसून येते, 64चा पाठलाग 64, जे आतापर्यंत झालं नव्हतं पहिल्या मॅच पासून, आणि आता ते होतंय की नाही हे पाहिलं जाणार आहे. नक्कीच एक भला मोठा लक्ष. 64 धावांचा आव्हान धाफकावर होता. म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, जर का हा सामना जिंकवला लॉसन कोरियाने तर रंजनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. जर का लॉसन कोरियाने ही मॅच जिंकवली तर 2-4 कोणाचा होणार बेडा पार, लॉसन की सूरज? ओहो ओहो, ये क्या हुआ? ये बॉल देने का चक्कर कुछ अलग रहता है. अगर बॉल के लिए जाएंगे तो शायद ही वहां पे विकेट या फिर डेड मिल सकता है. चला 1 चेंडू आणि आता 3 धाब्यांची गरज. एक चेंडू आणि 3 धाबा, 3 धाबा 1 चेंडू. काय होईल?
काय चक्कर लागायला जाईल. चारुदत्त पाटील निर्मलचा होणार खेळाडू, अनेक वेळा निर्मलसाठी खेळत असताना त्याने सुद्धा मॅच विनिंग पारी खेळल्यात. आता गरज आहे आणि संघाची गरज ध्यानात ठेवत असताना, लक्षात ठेवत असताना काय तो एक ताबडतोड चौकार चारूच्या बॅटमधून येईल का, सूरज चव्हाण होऊ देईल का. एका बाजूला कॅप्टन कूल सूरज, तर त्याच्या समोर घातक चारू. 1-3 ऑन साइडला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड, चेंडू अडवलाय. 64चा चेस झाला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 1-3 झाले नव्हते आणि आता या मॅच मध्ये सुद्धा 1-3 झालेले नाहीयेत. सामना संपला, सामना जिंकला अनबिटेबल 3-9 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये LC स्पोर्ट्स आम्हाला क्लासिक क्लब. चला नेक्स्ट टू टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच एक वेळा चॅम्पियन साई अस्ती स्पोर्ट्स आहे, परंतु यावेळेला काय बडी मछली जाल में फसी आहे. विघ्नेश साखळतोडे मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. विघ्नेश साखळतोडीच्या खेळाला लागतो आता पूर्णविराम. हेलो चिक, चलो पहले विकेट का पतन यहाँ पर हो चुका है और उसके बाद आने वाले बल्लेबाज गणेश. पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळत. त्यानंतर थोडासा उसळत्या चेंडूवरती आणखीन एक चौकार मारण्याच्या नादामध्ये षटकार मारून बाद झाला विघ्नेश. ऑन साइडला मारला फटका, चेंडू गॅप मधून 4 धावांसाठी जातोय फरार. चौकार. आठ धावा फलकावरती. आता मात्र या ठिकाणी क्या बात आहे, जबरदस्त बॉल, काहीच कळलं नाही तो गणेशला. चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय त्रिफळची स्वरूपात. आणखीन एक विकेट. गणेश बॅक टू द पार्ट, गॉन. चार चेंडू आतापर्यंत हाताळल्यात बॉलर मयूरनी आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार आणि चौथ्या चेंडूवरती विकेट आलाय. 4 विकेट असे हे 4 चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळाले. 8 धावा फलकावरती. विकास दसकर या ठिकाणी आपण पाहतोय सेकंड डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आलाय. अक्षयला पाहतो नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय आहे. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय विकेटीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू विकास दसकर आपण पाहतोय. 5व्या चेंडू खेळत असताना आता मात्र 6व्या चेंडूवरती सुद्धा तो स्ट्राईक एंडवरती आहे. हलकर्त्यांनी खेळून काढला हा चेंडू. निश्चितच जोखीम उचलायची नाही, आपल्याला शेवटपर्यंत खेळायचं आहे. त्या अनुषंगाने निश्चितच ही घेतलेली एक धाव यावरती जास्त जोखीम उचललेली नाहीये. आणि आपण पाहतोय एक षटकाचा खेळ संपला. एक षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावा फलकावरती 2 विकेटच्या पतनानंतर टीम जयू दुर्गेश 11 संघ चला जास्त चर्चा करू नये, जास्त मॅच खेळा. निश्चितच वेळेचा आपल्याकडे अभाव भरपूर आहे, त्या कारणे त्या कमी वेळामध्ये आपल्याला जास्त खेळायचं आहे. पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहतोय 9 धावा आल्यानंतर आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय विशाल सिंग गोलंदाजी मार्कवरती आलाय हे षटक टाकण्यासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे निश्चित आपण पाहतोय आणि हा गोलंदाज ह्याच्या बोटामध्ये निश्चितच भरपूर कमाल आहे, भरपूर क्षमता आहे. व्हेरिएशन वाली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पहिला चेंडूवरती स्ट्राईक एंडवरती विकास दसकर आहे. जाणला जातोय आपल्या फलंदाजीसाठी हा विकास दसकर.
ओहो क्या बात आहे, सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू. विकासने मन बनवलं होतं पॉइंटच्या बाजूने मारण्याचा, परंतु चेंडू हा या ठिकाणी